जे नैसर्गिक संकटच त्या पीक विम्याच्या ह्याच्यातून बाद केल्यानंतर मग पीक विमा भरायचा कसा आणि कुठल्या निकषाखाली सरकारने पीक विमा द्यायचा? जरी दुष्काळ असला, दुष्काळी परिस्थिती असली, पिकं डोळ्यासमोर करपत जरी असली, तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारं, आधार देणारं कुठलंच धोरण नाही. पीक विमासुद्धा आता फोल ठरत आहे. 12 लाख शेतकरी म्हणजे त्यापासून दूर जाणं ही चेष्टा नाही. सर, यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. बरं. तर अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय, काही जणांना नाही भरला. परंतु ज्यांनी भरलाय त्यांना भेटन का? आता पीक विमा भेटन का नाही हे लॉटरीचं तिकीट आहे, असं. बरोबर. आणि द्यायचा का नाही हे सरकार ठरविल. आपण काय सांगू शकतो? आपण फक्त अपेक्षा करू शकतो सरकार द्यावा म्हणून पीक विमा, कारण तशी परिस्थिती बी आहे ना. कारण मराठवाड्यामध्ये ह्या वर्षी पाऊसच नाही. जे सध्या पिकं आले ते 2-4 दिवस अजून जगू शकतात. उडदाची फुलगळ व्हायला लागली, सोयाबीन गेलेलंच आहे आणि कापूस काय टिकू शकत नाही बिन पाण्याचा. म्हणून थोडंसं अवघडच आहे ह्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्वीसारखा उत्साह पण नाही ना शेतकऱ्यामध्ये, की पीक विमा भरल्यानंतर त्याची काहीतरी थोडीफार आपल्याला आधार भेटेल, काहीतरी थोडंफार मिळेल याची जी आशा आहे ती आशा संपली शेतकऱ्याची. म्हणजे सरकारकडून आशा अपेक्षा शेतकरी ठेवीत नाहीत सध्या. कारण काय माहिती का, तुम्हाला सांगतो की 2022 पासून पीक विमा दिला नाही सरकार. कुठं देत आहे, कुठं देत नाही. आणि दुसरी गोष्ट, पीक विमा देण्याचे निकष पण बदललेत त्यांनी आता. काय की पूर्वी कसं होतं की जर पावसामध्ये जरी खंड पाडला, मागे पुढे जरी पाऊस झाला आणि तुमचं पीक थोडंफार जरी आलं तर सरकार पीक विमा देत होतं. दुसरी गोष्ट, तुमच्या परिसरामध्ये कुठं अतिवृष्टी व्हायची आणि कुठं पाऊसच पडत नव्हता, म्हणजे ही परिस्थितीनुसार जी स्थानिक आपत्ती होती, तशी जरी परिस्थिती निर्माण झाली तर त्या भागामधला त्या महसुली विभागातला पीक विमा मंजूर केला जायचा. सरकारने ते पण आता बंद केले. म्हणजे काय म्हणायचं त्याला, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आता त्यांच्या धोरणामध्ये नाहीच. तर दुसरी गोष्ट काय व्हायचं की हंगामामध्ये बदल व्हायचा. परिस्थिती कुठल्या पिकाला पोषक असायची, कुठल्या पिकाला नसायची. जसं की समजा काही भागामध्ये ते मागं गोगलगाईचं संकट आलतं, काही भागामध्ये मावाच यायचा. म्हणजे असे काही नैसर्गिक संकट किंवा पिकाला संसर्गजन्य व्हायचा, तर तशा परिस्थिती उद्भवत होत्या. तर ते बी वगळून टाकलं. तसं जर आलं तर म्हणजे पीक विमा नाही. बरोबर आहे का नाही? आणि तिसरं होतं की काढणी पश्चात भरपाई. म्हणजे तुमचं पीक आलंय परंतु काढायच्याच टायमाला पाऊस आला, धान्य भिजलं, त्याला कर आले, पीक वायाला गेलं, त्याला म्हणजे बाजारभाव भेटत नसेल ना चांगला. म्हणजे ते कवडीमोल भावानं त्याच्या बियाणाचा खर्च, काढणीचा खर्च, पेरण्याचा खर्च शेतकऱ्याचा निघत नव्हता. तर अशा परिस्थितीमध्ये पूर्वी हे 4 निकष नव्हते त्याच्यात. असं जर संकट असेल तरी पीक विमा दिला जात होता आणि एक सहानुभूती म्हणून शेतकऱ्याचा विचार केला जात होता. मग आता जिथं जे नैसर्गिक संकटच त्या पीक विम्याच्या ह्याच्यातून बाद केल्यानंतर मग पीक विमा भरायचा कसा आणि कुठल्या निकषाखाली सरकारने पीक विमा द्यायचा? म्हणजे ज्याची गरज आहे तेच वगळले. बरोबर. ज्या संकटामध्ये तुम्हाला मदत द्यायला पाहिजे ते संकटच नाही म्हणते सरकार, मग तुमचा पीक विमा मिळण्याचा मार्ग संपला ना तिथं. बरोबर. आणि सरकारने सरळ सांगितले किंवा ह्या परिस्थितीत पीक विमा मिळणार नाही, तर मग पीक विमा भरायचा कशासाठी? कंपन्या मोठ्या करण्यासाठी का कंपन्यामार्फत सरकारला थोडंफार दानदक्षिणा मिळावी म्हणून हे करायचा? म्हणजे शेतकऱ्याचा जर कुठल्याच बाजूने त्याला जर त्याचा फायदा वाटत नसेल तर शेतकऱ्यांनी पीक विमा का भरायचा? बरोबर. बरं, दुसरी गोष्ट हे झालं समजा इमानदारीनं पीक विमा भरणारे. बरं, दुसरी बाजू अशी आहे, ज्यावेळेस 1 रुपया पीक विमा होता त्यावेळेस बोगस शेतकऱ्यांनी सुद्धा पीक विमे भरले ना. ते राजकीय लोकांनी भरले तसे नाही, ते राजकीय शेतकरी. राजकीय शेतकरी. बरोबर. आणि त्या राजकीय शेतकऱ्याला संकट नाहीच ना, नावाला शेतकरी आहेत ना. म्हणजे छोटे मोठे पुढारी किंवा त्यांच्या जवळचे मोठे गुत्तेदार, कंत्राटदार शेतकरी, ह्यांना शेतकरी कसं म्हणता येईल? बरोबर. मग त्यांनी काय केलंय माहिती का, त्यांना पीक विमा मंजूर होतो ना, पीक विमा त्यांचा मंजूर होईल, पण सामान्य शेतकऱ्याचं काय, त्याचं मरणच आहे ना काय.
आणि त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे तुम्हाला सांगतो, ह्या वर्षी जे आहे ना की शेतकरी जवळपास मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 12 लाख शेतकरी कमी आहे की ज्या 12 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही. उलट ह्या वर्षी जास्त भरायला पाहिजे होता, कारण यावेळेस पिकं तर डोळ्यासमोर पाऊस नाही हे लोकांना दिसते, पिकं येणार नाहीत, उत्पादन घटणार हे लोकांना दिसते. संकट असून सुद्धा शेतकऱ्यांनी रिस्क घेतली नाही पीक विमा भरायची. का तर त्यांचा सरकारवर भरोसा नाही हे त्याच्यातून दिसते, आणि सरकार आपल्याला काही देणं नाही. मग कशाला उगा 1000-2000 रुपये घालायचे, 1500 रुपये घालायचे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय केली की आता निकष काय की तुम्हाला पीक विमा भरताना तुमचं क्षेत्र कमीत कमी किती पाहिजे, 10 गुंठे. आधी 1 गुंठ्याचा बी पीक विमा भरता येत होता, 5 गुंठ्याचा भरता येत होता. आता काही जणाला काय असते माहिती का, जमीनच असते 20 गुंठे, जमिनी घटत चालल्यात ना वरचीवर. 20 गुंठ्यावाला शेतकरी गावामध्ये भरपूर आहे. तो काय करतो बुवा, तो काय उत्पन्नासाठी शेती करीत नाही ना, तो कशासाठी करतो, त्याचा प्रपंच चालावा म्हणून. मग तो काय करतो, तूर लागते बुवा आपल्याला घरी खायला, मूग लागते, उडीद लागते, तीळ लागते, बरोबर, ज्वारी लागते, बाजरी लागते. मग सगळं उली उली पेरतो तो, एखाद्या गुंठ्यात भाजीपाला करतो. मग तसले शेतकरी काय त्यांना भेटणार आहे. छोटे जे शेतकरी ते आता ह्या पीक विम्याच्या निकषामध्ये बसतच नाही, त्याच्यामुळं पण आकडा कमी झाला असं म्हणता येईल. कारण ह्या वर्षी एकूण फक्त 81 लाख शेतकऱ्यांनीच पीक विमा भरला, मागच्या वर्षी 93 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. आणि दुसरी गोष्ट काय की सरकार पूर्वी बरं का, म्हणजे कमीत कमी विमा किती द्यायचा शेतकऱ्याचं नुकसान भरपाई, तर त्यावेळेस कमीत कमी 1000 तरी सरकार देत होतं, तुमच्या बियाणाचा खर्च म्हणून तरी ते देत होतं. आता तो निकषच नाही ना, तुम्हाला 1000 दिलेच पाहिजे हे बंधनकारक नाही. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळं काय झालंय की पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी काय केले, पाठ फिरवली. आता सरकारचा निकष कसा आहे की कापणीनुसार पीक विमा आहे. कापणीनुसार म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही पीक काढता, काढल्यानंतर तुमचं उत्पन्न चांगलं झालं तर पीक विमा नाही. एकीकडे सरकार म्हणते बरं का असं, कापणीनुसार पीक विमा. आणि जर समजा कापणी वेळेस जर तुमचं उत्पन्न घटलेलं असेल तर मग पीक विमा देणार का, द्यायला पाहिजे का नाही. तर तसं नाही, कारण इथं सरकार एकीकडे काय म्हणतंय माहिती का, जे ट्रिगर वगळले त्याच्यामध्ये ते काय म्हणतंय की कापणी पश्चात पीक विमा नाही. पूर्वीचं कापणी पश्चात जे आहे पिकावरती पीक विमा भेटत होता, आता नाही भेटत. म्हणजे इथं कथनी करणीमध्ये सरकारच्या दुय्यम भूमिका आहे, आणि ह्या दुय्यम भूमिकाचा फायदा कंपन्याला होतो, शेतकऱ्याला फायदा कुठे. म्हणून काय झालेलं आहे की शेतकरी जरी दुष्काळ असला, दुष्काळी परिस्थिती असली, पिकं डोळ्यासमोर करपत जरी असली, तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारं, आधार देणारं कुठलंच धोरण नाही. पीक विमासुद्धा आता खोल ठरत आहे हे यावरून दिसतंय. कारण अशा परिस्थितीमध्ये 12 लाख शेतकरी म्हणजे त्यापासून दूर जाणं ही चेष्टा नाही. आणि वरचेवर जर ही परिस्थिती राहिली तर पुढच्या वेळेस शेतकरी बहिष्कार घातल्यासारखे ते पीक विम्याच्या योजनेतून बाहेर पडतील किंवा ते पीक विमा करणारच नाही. तुम्हाला ते आणखीन एक सांगायचं आहे की पीक पाहणी केली सरकारने सुरू, बरोबर. आता पीक पाहणी करताना त्याला ते मोबाईल पाहिजे, तुमच्याकडे ते ॲग्रिस्टॅक कार्ड पाहिजे, फार्मर ID पाहिजे, बरोबर. आणि पीक पाहणी करताना जर समजा तुमच्याकडं तुम्ही पीक लावलं एक आणि दुसरं असलं तर तुमचं काय होणार, तुम्हाला पीक विमा कुठलाच मिळणार नाही. आणि तिसरी आणखीन एक आहे की तुमच्या पिकामध्ये जर फरक असला तर सरकारने त्याच्यावरती दंड पण लावला, शिक्षा पण लावली. जर शेतकऱ्यांनी चुकून तुरीच्या जागी उडीद लावला आणि उडीदीच्या जागी कापूस लावला, क्षेत्र दाखवलं, तर त्यांनी काय केलं, आता 5 वर्ष शेतकऱ्याला कुठल्याच योजनेचा फायदा मिळणार नाही असे बंधन मी घातलेले. एका अर्थाने हे बरंच झालं, परंतु शेतकऱ्यांचं त्यामध्ये फायदा नाही आहे, नुकसान नाही काय. तर अशा एकूण परिस्थिती आहेत. अशा असंख्य गोष्टीमध्ये सरकारने घातलेले निकष आणि शेतकऱ्याला असलेली अपेक्षा याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आणि त्याच्यामुळं अशा परिस्थितीत देखील शेतकरी आता पळतोय दुष्काळाच्या ह्याच्यामध्ये. आणि सरकारने तर अजून कुठं त्याचं म्हणजे वाच्यता बी केली नाही की ह्यावर्षी दुष्काळ जाहीर करायचा का नाही करायचा, ही अशी परिस्थिती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.